उडीद वडे करण्यासाठी एक बाउल मी उडदाची डाळ घेतलेली आहे। याला आपण 6 ते 7 तास पाण्यात भिजत घालायची। त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरमध्ये वाटण करून घेत असताना आपण याच्यात बिलकुल पाणी घालायचं नाही। 6 ते 7 तास पाण्यात भिजल्याच्या नंतर आपण मिक्सरमधनं ही डाळ वाटून घेतलेली आहे। याच्यात अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। चला तर मग आपण आता उडदाचे वडे करून घेऊया। उडीद वडा करण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी आपण 4 मिरच्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ। एक छोटा चमचा जिरं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात। भिजवलेली उडदाची डाळ ही जी आपण मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे, यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालूयात। मिक्सरमधून आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात। भरपूर कोथिंबीर घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालूयात। पाव चमचा हळद घालूयात। पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूयात। हिरव्या मिरचीचं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे काश्मीरी लाल मिर्च पावडर ही ऑप्शनल आहे। 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालून घेऊयात। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याचे आपण आता छोटे छोटे वडे बनवूयात। वडा करण्यापूर्वी पीठ जेव्हा मिक्स करतो त्यावेळेला त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जर वाटत असेल तुम्हाला तर 2 चिमूट सोडा घातला तरी चालेल। वडा करत असताना थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं। एक गोळा घेऊन अलगद असा आपण तेलामध्ये सोडून द्यायचा। सोनेरी रंग होईपर्यंत आपण याला तळून घेऊया आणि असे सगळे वडे आपण करून घेऊया। मिरच्या आपण मधून चिरून त्यांना मीठ लावून घेतलेलं आहे, या तेलात सोडूया। खोबऱ्याच्या चटणी बरोबर गरमागरम उडीद वडे खूप छान लागतात, तर नक्की करून बघा।